नमस्कार. आज सोयाबीन बाजारामध्ये नेमकी काय हालचाल आहे, मग ते सिल्लोड असो, जळकोट किंवा बुलढाणा धड. तर आज कोणत्या बाजारामध्ये किती भाव आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार आहे. सोयाबीन विकायचं की थांबायचं हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांपुढे आहे, परंतु त्याच्या या व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे सोडवला जाईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण थेट जाऊया बाजारात आणि काय हालचाल आहे ते पाहूया. तर इथे पाहू शकता, पहिलं सिल्लोड बाजार समिती. सोयाबीनचा दर सिल्लोड बाजार समितीत आज सोयाबीनची मर्यादित आवक झालेली आहे. आवक आहे 7 क्विंटल. किमान दर हा 4,500 रुपये, कमाल दर हा 4,800 रुपये, सर्वसाधारण दर हा 4,700च्या दरम्यान आहे. मर्यादित आवाकेमुळे दर मध्यम पातळीवर स्थिर राहिलेले आहेत सिल्लोड बाजार समितीमध्ये. आता पुढचं पहा, जळकोट बाजार समिती. पांढरा सोयाबीन जळकोट बाजारात जास्त मागणी आहे आणि याची आवक आहे 861 क्विंटल. किमान दर हा 4,900 रुपये आहे, कमाल दर हा 5,400 रुपये, सर्वसाधारण दर हा 5,221 रुपये. जास्त आवक असूनही दर्जेदार मालाला चांगला भाव हा येथे मिळालेला आहे. आता पुढचं बुलढाणा बाजार समिती. पिवळा सोयाबीन. बुलढाणा बाजारात पिवळ्या सोयाबीनची मध्यम आवक झालेली आहे. आवक आहे 90 क्विंटल. किमान दर हा 4,800, कमाल दर हा 5,275 आणि सर्वसाधारण दर हा 5,100 इतका आहे. आता पुढे पहा, बुलढाणा बाजार समिती धड. आता बुलढाणा धड येथे मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक नोंदवली गेलेली आहे. आवक आहे 772 क्विंटल. तुम्ही दर पाहू शकता 4,700. पुढची आहे भिवापूर बाजार समिती. भिवापूर बाजारात दरात मोठा फरक दिसून आलेला आहे. आवक आहे 690 क्विंटल. किमान दर आहे 3,600, कमाल दर हा 5,400 आणि सर्वसाधारण दर हा 5,375 रुपये इतका आहे. कमी प्रतीच्या मालामुळे किमान दर हे राहिले आहे. आता देवणी बाजार समिती. देवणी बाजारात आवक अत्यल्प असली तरीही उच्च पातळीवर दर राहिलेले आहेत. आवक आहे 9 क्विंटल. किमान दर हा 5,300 आणि कमाल दर हा आहे देवणी बाजार समितीमधला. तर हा आजचा बाजार भाव तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा बाजारभाव चालूचा आहे, आजचा आहे. तुम्ही हा बाजारभाव बघूनच तुमचं सोयाबीन विकायचं की थांबायचं हे ठरवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या भावाची माहिती होईल व विकायचा की थांबायचं नाही हे कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.